नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विजन गव्हर्नमेंट जॉब ह्या आपल्या एज्युकेशन चॅनलवरती आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. आजच्या लेक्चरमध्ये आपण एप्रिलचा 4th वीक कंप्लीट करणार आहे. पहिले 3 वीक आपण व्यवस्थित कंप्लीट केलेत आणि 4th वीक कंप्लीट झाला की आपला एप्रिल व्यवस्थित कंप्लीट होऊन जाईल. ओके. आणि इथं जी एक प्लेलिस्ट येईल राईट हँड कॉर्नरला विजन करंट इश्यूज, तर तिथून तुम्ही सगळे जुने करंट अफेअर्स पण बघून घ्या, कारण हे सगळे एक्झाम पिरियडमध्ये बनवलेले आहेत आणि तुमच्या येणाऱ्या एक्झाममध्ये सुद्धा हेल्पफुलच राहतील. ओके. तर वेळ वाया करता या लेक्चरची सुरुवात करूया. आजच्या लेक्चरची सुरुवात आपण एका डे पासून करूया. तर 26 एप्रिल हा एक चेर्नोबिल डिझास्टर रिमेंबरन्स डे म्हणून ओळखला जातो. एक दुर्घटना झाली होती चेर्नोबिल या ठिकाणी. न्यूक्लिअर पॉवर प्लांटमध्ये एक एक्सप्लोजन झालं होतं, एक दुर्घटना झाली होती आणि त्याच्यातून जवळजवळ 84 लाख लोक अफेक्टेड झाली होती. ओके. आणि हे जे चेर्नोबिल हे ठिकाण आहे हा सोव्हिएत युनियनमध्ये होतं त्यावेळेस. आता सध्या तिथं 3 देश इन्क्लूड झाले आहेत, जसं की रशिया आहे, युक्रेन आहे, बेलारूस आहे. तर ह्या 3 देशांचा आधी एक सोव्हिएत युनियन होतं आणि तिथं त्या काळात 1996 मध्ये चेर्नोबिल न्यूक्लिअर पॉवर प्लांटमध्ये काहीतरी एक्सप्लोजन झालं होतं आणि 84 लाख लोक हे त्याच्यापासून एफेक्टेड झाले होते. त्यांच्यावरती रेडिओ ॲक्टिव्ह वेव्हचा मारा झाला होता. ओके. त्याच्यामुळं बरंच तिथं नुकसान झालं, बराच लोकांचा जीवसुद्धा गेला होता. मग या लोकांना एक श्रद्धांजली म्हणून युनेस्को मार्फतच हा इंटरनॅशनल चेर्नोबिल डिझास्टर रिमेंबरन्स डे पाळला जातो 26 एप्रिलला. ओके. तर ह्या गोष्टी तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा. पुढची न्यूज बघूया आपण. 28 एप्रिल हा सुद्धा एक डे महत्त्वाचा आहे. वर्ल्ड डे फॉर सेफ्टी अँड हेल्थ ॲट वर्क 2017 हा पाळण्यात आला. तर याची थीम होती ऑप्टिमाइज द कलेक्शन अँड यूज ऑफ OSH डेटा. तर ह्याच्यामध्ये महत्त्वाचं एकच आहे की हा जो डे आहे हा ILO मार्फत साजरा केला जातो, म्हणजेच इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन, आणि ज्याचं हेडक्वार्टर आहे जिनेवामध्ये. आपण आपल्या आधीच्या लेक्चर्समध्ये सुद्धा जिनेवामध्ये जे हेडक्वार्टर्स आहेत, जे इम्पॉर्टंट इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन आहेत ह्यांचे आपले हेडक्वार्टर्स बघितलेत जिनेवामध्ये. जसे की ILO आहे, देन वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन WHO, देन वर्ल्ड मेट्रोलॉजिकल ऑर्गनायझेशन. ओके. त्यानंतर वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन, वर्ल्ड प्रॉपर्टी स्टँडर्ड टॅडवाले पण तिथंच आहेत. जसं की आपण त्याच्यासाठी एक लक्षात ठेवला होता शॉर्टकट HOMOLO प्रॉपर्टी स्टँडर्ड टॅड. ओके. तर हा पण शॉर्टकट तुम्ही लक्षात ठेवा. ह्याचे सगळे जे हे ऑर्गनायझेशन आहेत ह्यांचं हेडक्वार्टर आहे जिनेवामध्ये. ओके. नेक्स्ट न्यूज बघू आता आपण. ही महत्त्वाची न्यूज आहे. स्वच्छ आयकॉनिक प्लेसेस असे ॲक्च्युली 100 स्वच्छ आयकॉनिक प्लेसेस बनवायचे आपल्या पूर्ण देशामध्ये. त्याच्यापैकी 10 फेज 1 मध्ये नावं डिक्लेअर झाले होते 10 ठिकाणांचे, आणि आता फेज 2 मध्ये आणखीन 10 नावं डिक्लेअर झालेत. ओके. ही PIBची न्यूज आहे, तुम्ही समोर बघू शकता. याच्यामध्ये पहिले 10 म्हणजे फेज 1 मध्ये जे 10 सिटीज होत्या किंवा 10 ठिकाणं होते ते मेन्शन केलेले आहेत. तुम्ही बघू शकता. अजमेरचं शरीफ दर्गा आहे, त्यान CSTचं मुंबईचं CST, त्यानंतर द गोल्डन टेम्पल अमृतसरमधलं. ओके. कामाख्या टेम्पल इन आसाम. तर हे सगळी नावं, मीनाक्षी टेम्पलसुद्धा आहे त्याच्यामध्ये. ओके. तर ही सगळी नावं पहिल्या 10 आयकॉनिक प्लेसेससाठी होती, म्हणजे ते 10 प्लेसेस निवडलेत स्वच्छ आयकॉनिक बनवण्यासाठी. तर पहिल्या फेजमधले हे 10, आणि दुसऱ्या फेजमध्ये म्हणजे आत्ता जे रिसेंटली नावं मेन्शन केलेत ते 10 म्हणजे गंगोत्री, त्यानंतर यमुनोत्री, महाकाळेश्वर टेम्पल उज्जैनमध्ये आहे, चार मिनार हैदराबादचा, गोवामधलं सॅन फ्रान्सिस्को चर्च, त्यानंतर आदिशंकराचार्य यांचं घर आहे, त्यानंतर ते केरलामध्ये, गोमटेश्वर, त्यानंतर बैजनाथ धाम, गयाचं तीर्थस्थान बिहारमध्ये जे आहे ते, आणि सोमनाथ टेम्पल गुजरातमधलं. तर असे 10 प्लेसेस आहेत हे, आणि ही PIBची इन्फॉर्मेशन आहे त्याच्यामुळे महत्त्वाची आहे. तुमच्या एक्झाममध्ये हे प्लेसेस लक्षात ठेवा, विचारू शकतात. एखादं चुकीचं नाव देतील आणि विचारतील की हे खालीलपैकी कुठलं प्लेस हे स्वच्छ आयकॉनिक मध्ये नव्हतं. तर तुम्ही हे सगळे 10ची 10 नावं लक्षात ठेवा. ओके. नेक्स्ट न्यूज बघूया आपण. GST बिल संबंधात ही न्यूज आहे. GSTला आत्तापर्यंत 5 राज्यांनी परमिशन दिली आहे. तेलंगणा आणि बिहारनंतर छत्तीसगड, राजस्थान आणि झारखंड यांनी सुद्धा आता GST बिलला अप्रुव्हल दिलेलं आहे. ओके. तर ही एक महत्त्वाची न्यूज आहे. GSTबद्दल आपण एक व्यवस्थित डिटेल लेक्चर बघितलं आहे, फार आधी बघितलेलं होतं 2-3 महिन्यांपूर्वी. तर तुम्ही ते लेक्चर नक्की बघा, त्याच्यातून बरेच तुमचे पॉईंट्स GSTबद्दलचे कव्हर होतील. ओके. इकॉनॉमिक्समधला हा महत्त्वाचा पार्ट बनेल तुमच्या येणाऱ्या एक्झाममध्ये. पुढची न्यूज बघू आपण. अँटी लँड माफिया टास्क फोर्स हे उत्तर प्रदेश गव्हर्नमेंट आता अशी टास्क फोर्स बनवणार आहे अँटी माफिया, म्हणजे माफियांच्या विरोधासाठी. लँड माफिया जे आहेत त्या लँड माफियांच्या विरोधामध्ये एक टास्क फोर्स उत्तर प्रदेश गव्हर्नमेंट सेट करते. ओके. उत्तर प्रदेशचे CM तुम्हाला माहितीच असतील, गव्हर्नर आहेत राम नाईक. ओके.
पुढची न्यूज ही महत्त्वाची आहे. रिसेंटलीच एक कॉन्फरन्स झाली दारा शिकोह यांच्याशी संबंधित किंवा यांच्याशी दारा शिकोह रिक्लेमिंग स्पिरिच्युअल लिगसी ऑफ इंडिया या नावाने एक कॉन्फरन्स झाली. दारा शिकोहबद्दल तुम्हाला एक थोडक्यात माहिती सांगतो. दारा शिकोह हे औरंगजेबाचे मोठे भाऊ होते. शहाजहानचे ते मोठे मुलगा होता. त्यांनी 52 असे हिंदू उपनिषदे हे त्यांच्या सिरे अकबर नावाच्या उर्दूत भाषांतर केलेत. ओके, सिरे अकबर नावाने त्यांनी एक ग्रंथ लिहिला छोटासा. त्याच्यामध्ये आपले 52 हिंदू उपनिषदांचं त्यांनी उर्दूमध्ये भाषांतर केलं आहे. ओके, जेणेकरून मुस्लिम लोकांना सुद्धा किंवा पर्शियन लोकांना सुद्धा आपले लिटरेचर्स समजावे म्हणून. ओके, संस्कृतमधले सुद्धा बरेच लिटरेचर्स आहेत त्याच्यामध्ये. ते ही जी कॉन्फरन्स आहे ही दिल्लीमध्ये झाली आणि ही ऑर्गनाईज कुणी केली होती हा प्रश्न महत्त्वाचा आहे. इंडियन काउन्सिल ऑफ कल्चरल रिलेशन्स तर यांनी ICCR तर यांनी याला ऑर्गनाईज केलं होतं. ओके, आणि दारा शिकोह महत्त्वाचे पर्सन आहेत कारण औरंगाबादचं नाव एकतर संभाजीनगर ठेवा म्हणतात किंवा अशी पण मागणी आहे की दारा शिकोह नगर ठेवा. ओके, तर त्याच्यामुळे महत्त्वाचं आहे कारण औरंगजेबाने या दारा शिकोहचा सुद्धा तेवढ्याच क्रूरतेने हत्या केली जेवढी संभाजी महाराजांची केली होती. ओके, तर यांच्याबद्दल बरीच इन्फॉर्मेशन अवेलेबल आहे, तुम्ही वाचू शकता तुम्हाला इंटरेस्ट असेल तर. नेक्स्ट न्यूज बघू आपण. रिसेंटलीच अलाहाबाद हायकोर्टचे आपण बघितलं की 150वी ॲनिव्हर्सरी झाली आहे आणि 150व्या ॲनिव्हर्सरीला रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने म्हणजे RBIने 5 रुपयाचे कॉईन या अलाहाबाद हायकोर्टच्या नावाने काढलेत. म्हणजे हे तुम्हाला जे कॉईन दिसतात ह्यांच्या पाठीमागं अलाहाबाद हायकोर्टचं चित्र आहे. ओके, त्याची इमेज आहे पाठीमागं. अलाहाबाद हायकोर्ट इम्पॉर्टंट आहे कारण जे बाबरीचा जो निकाल होता किंवा राम मस्जिद याचा जो निकाल होता हा त्यांनीच दिला आहे. म्हणजे 1/3 जागा राम मस्जिदसाठी, 1/3 बाबरीसाठी. ओके, तर मग हा जो हिस्टॉरिकल निकाल होता हा याच अलाहाबाद हायकोर्टने दिला आहे. त्याच्यामुळे ही न्यूज महत्त्वाची आहे. ओके, नेक्स्ट न्यूज बघूया आपण. रिसेंटली अग्नी 3चं टेस्टिंग झालं आहे. अग्नी 3 ही बॅलिस्टिक मिसाईल आहे आपल्या देशाची. असं पण विचारू शकतात खालीलपैकी कुठली बॅलिस्टिक मिसाईल आहे, तर अग्नी 3चं रिसेंटलीच परीक्षण करण्यात आलं आणि ही कुठून टेस्ट करण्यात आली तर अब्दुल कलाम आयलँडवरून करण्यात आली. अब्दुल कलाम आयलँड हे ओडिसाच्या एकदम जवळचं असं आयलँड आहे आणि याला आधी नाव व्हीलर आयलँड होतं. ओके, तर त्याचं अब्दुल कलामांच्या निधनानंतर नाव चेंज करून अब्दुल कलाम आयलँड करण्यात आलं. ओके, जुनं नाव होतं व्हीलर आयलँड. नेक्स्ट न्यूज बघूया आपण. मिस टीन युनिव्हर्स 2017 ही महत्त्वाची न्यूज आहे कारण ही इंडियन बनली एक मिस टीन युनिव्हर्स 2017ची. ही निकारगुआमध्ये कंडक्ट करण्यात आली किंवा हेल्ड झाली तिथं. सृष्टी कौर ह्या तिचं नाव आहे. 16 वर्षाची आहे फक्त आणि ती नोएडाची. ओके, तर हे लक्षात ठेवा, सृष्टी कौर ही मिस टीन युनिव्हर्स आहे. आपल्याला जास्त लक्षात ठेवण्याची गरज नाही, ऑब्वियस आपल्याला लक्षात राहीलच. नेक्स्ट न्यूज बघूया आपण. नाबार्ड वॉटर कॅम्पेन 2017 लॉन्च झालेलं आहे आणि हे कुठल्या स्टेटमध्ये लॉन्च झालं असा प्रश्न विचारू शकतात, तर ते हरियाणामध्ये लॉन्च झालेलं आहे. ओके, नाबार्ड वॉटर कॅम्पेन 2017 हरियाणाशी संबंधित आहे आणि या कॅम्पेनमध्ये जे सहभागी होतील, जे स्वइच्छेने काम करतील अशा लोकांना जलदूत म्हणलं जाईल. ओके, तर असं पण विचारू शकतात एक्झाममध्ये. आपला आयोग असा पण प्रश्न विचारेल की जलदूत हे कुठल्या राज्याशी निगडीत आहे, कुठल्या राज्याशी संबंधित आहे, तर ते म्हणजे हरियाणाशी संबंधित आहे. 5000पेक्षा जास्त खेड्यांमध्ये हरियाणाच्या हा नाबार्ड वॉटर कॅम्पेन कंडक्ट करणार आहे. ओके, प्रधानमंत्री आवास योजनेशी संबंधित ही न्यूज आहे. याच्यामध्ये सेंटरने असं डिसिजन घेतलं की आणखीन 1 लाख घरं बांधण्यात येतील अर्बन पुअर्ससाठी. ओके, आणि याच्यासाठी टोटल इन्व्हेस्टमेंट करणार आहे गव्हर्नमेंट 4200 करोड. प्रधानमंत्री आवास योजना आपण एका लेक्चरमध्ये डिटेल बघितलेली आहे. उजव्या साईडला एक लिंक येईल, तिथून तुम्ही ते बघू शकता. याचं जे टार्गेट आहे हे एकूण 5 करोड घरं बांधणं आहे 2022 पर्यंत. ओके, ते लेक्चर तुम्ही नक्की बघा, त्याच्यात बरीच इन्फॉर्मेशन आपण डिटेलमध्ये शेअर केली आहे. ही महत्त्वाची न्यूज आहे. शाहरुख खान हा पहिला असा बॉलिवूड ॲक्टर ठरला आहे ज्यांनी टेड टॉकमध्ये त्याचं स्पीच डिलिव्हर केलं आहे. ओके, अशा प्रकारचा हा पहिला बॉलिवूड स्टार आहे, त्याच्यामुळे महत्त्वाची न्यूज. टेडबद्दल तुम्हाला माहिती असेल, बरेच जण बघत सुद्धा असतील. मोटिवेशनल स्पीच तुम्हाला तिथं बघायला भेटतील. ओके, तर टेड हे 1984मध्ये सुरू झालं होतं. टॉक त्याचा तो टेडचा लॉंग फॉर्म आहे, तो म्हणजे टेक्नॉलॉजी एंटरटेनमेंट अँड डिझाईन. तर याच्यामध्ये बरेच फेमस पर्सनॅलिटी बोलवतात आणि त्यांच्याकडून एक स्पीच किंवा एक मोटिवेशन लोकांना भेटतं. ओके, तर तुम्हाला इंटरेस्ट असेल तर तुम्ही ते नक्की बघू शकता. नेक्स्ट न्यूज बघूया आपण. ही महत्त्वाची न्यूज आहे. वचना साहित्य हे जे वचना साहित्याचे होते तर हे ओरिजिनली ॲक्च्युली ते कन्नडमध्ये लिहिलेले असतात. आता याचं हे ॲक्च्युली बसवेश्वर यांनी लिहिलेलं आहे.
विश्वागुरु बसवेश्वर, तर त्यांनी लिहिलेलं हे वचना साहित्य आता याचं 23 लँग्वेजेसमध्ये ट्रान्सलेशन करण्यात आलेलं आहे, वेगवेगळ्या अशा 23 इंडियन लँग्वेजेसमध्ये, फॉरेन लँग्वेजेसमध्ये. तर हे 12व्या सेंचुरीमध्ये लिहिले होते. ओरिजिनली ते कन्नड लँग्वेजचे आहेत आणि याचं जे इनॉग्रेशन आहे या 23 लँग्वेजमध्ये लिहिलेल्या ग्रंथाचं किंवा साहित्याचं हे इनॉग्रेशन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलेलं आहे. ओके, त्याच्यामुळं आणखीन महत्त्वाची न्यूज आहे. पुढची न्यूज बघूया आपण. ही न्यूजसुद्धा महत्त्वाची आहे कारण एक डिजिटल पंचायत वॉर्ड इंडियामध्ये पहिला असा बनलेला आहे. फर्स्ट डिजिटलाइज्ड पंचायत वॉर्ड इन इंडिया हा केरळमधल्या कोट्टायम डिस्ट्रिक्टमध्ये, आता याचं नाव माझ्याकडून चुकणारच आहे 100%, तर अन्यामनम, तर या गावाला पंचायत वार्ड किंवा डिजिटल पंचायत वार्डचा दर्जा भेटलेला आहे. हे इंडियातलं पहिलं डिजिटल पंचायत वार्ड असेल. ओके, तर हे पण लक्षात ठेवा तुम्ही. ही सगळ्या ज्या न्यूज आहेत ह्या बऱ्यापैकी आपण द हिंदूमधून कव्हर केलेल्या आहेत किंवा PIB मधून कव्हर केलेल्या आहेत, त्याच्यामुळं आणखीन महत्त्वाच्या आहेत. तुम्हाला तुमच्या एक्झाममध्ये बरेच प्रश्न दिसणार आहेत. ओके, नेक्स्ट न्यूज बघूया आपण. पीर एल एन्फांट इंटरनॅशनल प्लॅनिंग एक्सलन्स अवॉर्ड 2017 हे देण्यात आलेले आहेत. ओके, तर हे ॲक्च्युली अवॉर्ड कशामध्ये दिले जातात, तर ज्यांचं टाउनशिप प्लॅनिंग किंवा टाउन प्लॅनिंग व्यवस्थित वाटतंय पूर्ण जगामधल्या. ओके, तर अशा सिटीज सिलेक्ट केल्या जातात आणि त्यांना हा अवॉर्ड दिला जातो. म्हणजे ज्यांच्या इथं सिटी प्लॅनिंग व्यवस्थित आहे, तिथं सगळ्या सुखसुविधांचा विचार केलेला आहे अशा प्रकारचं. तर अशा प्रकारे 50 वर्षामध्ये हे अवॉर्ड सुरू होऊन 50 वर्ष होऊन गेलेत. तर 50 वर्षामध्ये असं पहिल्यांदा झालं आहे की कुठल्या तरी एका इंडियन सिटीला हा अवॉर्ड देण्यात आला आहे. त्याच्यामुळं आणखीन महत्त्वाचं आहे. आणि हा अवॉर्ड भेटला आहे भुवनेश्वरला. भुवनेश्वर आहे ओडिशामध्ये. ओके, तर भुवनेश्वरला हा अवॉर्ड भेटला आहे आणि ही इंडियन फर्स्ट सिटी बनली आहे जिला हा अवॉर्ड देण्यात आला आहे. आणि हा अवॉर्ड कुणी दिला जातो, तर अमेरिकन प्लॅनिंग असोसिएशन्सनी हा अवॉर्ड दिला जातो. ओके, तर ही महत्त्वाची न्यूज आहे, तुम्ही लक्षात ठेवा हे सगळे पॉईंट. टॉप 20 डेस्टिनेशन्स असे ठरवण्यात आले आहेत जगातले की ज्याच्यामध्ये व्हिजिटर्स खूप जास्त पैसे स्पेंड करतात. ओके, तर टॉप 20 डेस्टिनेशन्स हे आपल्या साऊथ किंवा एशिया पॅसिफिक रिजनमधले हे लिस्ट आहे. तर याच्यामध्ये टॉपला आहे सिंगापोर. सिंगापोर हे जगातली सगळ्यात एक्सपेन्सिव्ह सिटी मानली जाते. सिंगापूरची राजधानी पण सिंगापूर सिटीच आहे. ओके, तर सिंगापूर सिटी ही सगळ्यात जगातली एक्सपेन्सिव्ह सिटी आहे. त्याच्या आधी लंडन होती, लंडनला पाठीमागं टाकून आता सिंगापूर आहे. आणि या टॉप 20मध्ये या ज्या आपल्या एशिया पॅसिफिक रिजनमध्ये आहेत, तर अशा टॉप 20मध्ये आपल्या भारतातल्या 2 सिटी आहेत. एक म्हणजे चेन्नई आणि दुसरं म्हणजे मुंबई. तर चेन्नई हा 13व्या रँकला आहे आणि मुंबई 15व्या रँकला आहे. ओके, तर हे दोन्हीचे रँक पण लक्षात ठेवा आणि मोस्ट एक्सपेन्सिव्ह सिटी जी आहे ती पण लक्षात ठेवा. पुढची न्यूज बघूया आपण. ही महत्त्वाची आहे, दॅट इज स्ट्रीट लाईटनिंग नॅशनल प्रोग्राम SLNP. तर याच्या अंतर्गत एकूण 21 लाखांपेक्षा जास्त LED स्ट्रीट लाईट्स बसवले जातील. जे जुने आधीचे बल्ब होते येलो कलरचे हॅलोजन बल्ब मे बी असतील, तर ते रिप्लेस करून आता LED बल्ब्स तिथं बसवणार आहेत. ओके, तर असे किती LED बल्ब बसवणार आहेत, तर 21 लाख LED बल्ब्स. असा प्रकारचा प्रोजेक्ट किंवा ही स्कीम एकूण 23 राज्य आणि युनियन टेरिटरीजमध्ये लागू पडणार आहे. आणि याच्यामुळे ॲक्च्युली काय होणार आहे, तर 2.3 लाख टन CO2चं इमिशन जे आहे हे वाचणार आहे. ओके, म्हणजे एवढा कार्बन डायऑक्साईडचं जे इमिशन आहे 2.3 लाख टन, तर हे कमी होईल. आणि याच्यातून एनर्जी सेव्हिंग किती होईल, तर 295 मिलियन युनिट्स हे दरवर्षी एनर्जी सेव्ह होईल. ओके, त्याच्यामुळे चांगला इनिशिएटिव्ह गव्हर्नमेंटचा. हे नाव तुम्ही लक्षात ठेवा, याचा लॉंग फॉर्मसुद्धा विचारू शकतात SLNPचा. ओके, आणि याच्याशी रिलेटेड जी इन्फॉर्मेशन आपण शेअर केली ही तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा. नेक्स्ट न्यूज बघूया आपण. आझाद नावाची एक शॉर्ट फिल्म आहे जिला युनेस्कोनी स्क्रीन केलंय. स्क्रीन म्हणजे युनेस्कोने तिला दाखवलंय किंवा दाखवणार आहेत. प्रेस फ्रीडम डेच्या दिवशी दाखवली तिला. ओके, तर प्रेस फ्रीडम डेच्या दिवशी आझाद नावाची इंडियन शॉर्ट फिल्म आहे, ही यूट्यूबवरती सुद्धा अवेलेबल आहे, तुम्ही बघू शकता. तर ती दाखवणार आहेत युनेस्कोमध्ये. ओके, तर युनेस्कोनी दाखवणार आहेत, त्याच्यामुळे महत्त्वाची ही. ह्याच्यामध्ये जर तुम्हाला आणखीन प्रेस फ्रीडमबद्दल सांगायचं झालं तर एक रिपोर्ट रिसेंटली आला होता आणि त्याच्यामध्ये एकूण 180 कंट्रीजपैकी इंडिया आय गेस की 136 रँकला होता. एकूण 180 देशांचं रँकिंग होतं या वर्ल्ड प्रेस फ्रीडममध्ये. तर आपल्या देशामध्ये 136वा रँक होता आपला. ओके, म्हणजे याच्यावरून कळतं की आपल्या देशामध्ये अजून एवढा तरी फ्रीडम नाही आहे. ओके, प्रेस फ्रीडम नाही आहे. आणि जर टॉपला असेल तर ती या सगळ्या स्कॅन्डिनेव्हियन कंट्रीज असतात, जसं की नॉर्वे, स्वीडन, फिनलँड. तर याच तिन्ही टॉपला होत्या. तर नॉर्वे होती टॉपला, त्यानंतर स्वीडन आणि मग फिनलँड. नॉर्वेची तुम्ही राजधानी लक्षात ठेवू शकता ऑस्लो आहे, स्वीडनची स्टॉकहोम्स. ओके, आणि भारताचा 136वा रँक आहे प्रेस फ्रीडममध्ये, वर्ल्ड प्रेस फ्रीडममध्ये. ओके, हे पण तुम्ही लक्षात ठेवा.
सोलर पार्क हे एका ठिकाणी आपल्या देशामध्ये उभारलं जात आहे, ते म्हणजे आंध्र प्रदेशमध्ये सोलर पार्क. आणि हे आपल्या देशातलंच नाही तर पूर्ण जगामधलं सगळ्यात मोठं सोलर पार्क असेल. ओके, ह्याचा कॅम्पस जवळजवळ 5811 एकर्सचा असणार आहे. ह्याच्यामध्ये एकूण 40 सोलर लॅम्प सोलर मॉड्यूल्स बसवले जातील. ओके, आणि याच्यातून 1000 मेगावॅट एवढी एनर्जी किंवा एवढी सोलर एनर्जी आपल्याला भेटणार आहे, 1 गीगावॅटच्या आसपास जवळजवळ. ओके, आणि हे कुठं तर कर्नूल हे आंध्र प्रदेशमध्ये. ओके, ह्याच्यासाठी जी इन्व्हेस्टमेंट केली आहे गव्हर्नमेंटने ती म्हणजे 7,000 करोडची इन्व्हेस्टमेंट केली आहे. ही सगळी माहिती अतिशय महत्त्वाची आहे. ओके, आणि राजस्थाननंतर किंवा राजस्थानला आता पाठीमागं सोडून आंध्र प्रदेश एक नंबरला आला आहे सोलर पॉवर जनरेशनमध्ये. ओके, आपल्या देशामधलं कुठलं स्टेट सगळ्यात जास्त सोलर पॉवर जनरेशन करतं असा जर प्रश्न आला तर आता आधी राजस्थान होतं, मात्र आता होईल आंध्र प्रदेश. ओके, तर हा महत्त्वाचा पॉईंट आहे, व्यवस्थित लक्षात ठेवा. ICGS वराड हे जे ICGS वरद ॲक्च्युली तर ICGS वरद नावाचं जे आपलं कोस्ट लाईनचं कोस्ट गार्ड करणारं जे शिप होतं हे डिकमिशन करण्यात आलं. डिकमिशन म्हणजे आता ते रिटायर्ड झाले. ओके, तर इंडियन कोस्ट लाईनला तिने या शिपनी 27 वर्ष सर्व्हिस दिली आहे आणि त्यानंतर आता ते फायनली डिकमिशन करण्यात आलं. तर हे चेन्नई पोर्ट ट्रस्टचं डिसिजन होतं आणि याचं जे मॅन्युफॅक्चरिंग आहे हे गोवा शिपयार्डमध्ये मॅन्युफॅक्चर करण्यात आलं होतं. तर आता कुठलं डिकमिशन करण्यात आलं असं जर विचारलं तर ICGS वरद. ओके, नेक्स्ट न्यूज बघूया आपण. एक T20 एशिया कप झालेला आहे डीफ अँड डमचा, म्हणजे जे बोलू शकत नाही, जे ऐकू शकत नाहीत अशा व्यक्तींचा T20 एशिया कप झाला आणि तो इंडियाने जिंकला, आपल्या भारताने जिंकला आहे त्याला, आणि बांगलादेशला हरवून आपण जिंकलो आहे आणि हा ढाकामध्ये कंडक्ट करण्यात होता. ओके, हे महत्त्वाची इन्फॉर्मेशन अतिशय इम्पॉर्टंट आहे. ओके, आणि जर विचारलं एखाद्या वेळेस की याचा जे मॅन ऑफ दी टुर्नामेंट कोण होता तर ते पण तुम्ही नाव लक्षात ठेवा, ते म्हणजे यशवंत नायडू. तर यशवंत नायडू हा मॅन ऑफ दी मॅच ठरला आहे, मॅन ऑफ दी टुर्नामेंट ठरला आहे. ओके, नेक्स्ट न्यूज बघूया आपण. ही न्यूज अतिशय महत्त्वाची आहे, GSTच्या पॉईंट ऑफ व्ह्यू ॲनालिसिस झालेलं आहे. एक IMFनी असा रिपोर्ट सांगितला आहे की GST इम्प्लिमेंट झाल्यानंतर जो आपला इंडियाचा ग्रोथ रेट असेल हा 8% आसपास होईल. ओके, म्हणजे आपला ग्रोथ रेट थोडासा वाढणार आहे असंच प्रिडिक्शन आहे IMFचं. ओके, IMFचं हेडक्वार्टर तुम्हाला माहिती असेल वॉशिंग्टन DC ला आहे आणि GSTच्या इम्प्लिमेंटेशनचे हे रिझल्ट आहे, त्याच्यामुळं अतिशय महत्त्वाचं आहे. ओके, पुडुचेरीने किंवा पॉंडिचेरीने एक रिसेंटली एक डिसिजन घेतलं आहे की ते पॉंडिचेरी गव्हर्नमेंट आता फ्री पॉवर सप्लाय करणार आहे पंप्ससाठी, जे इरिगेशन पर्पजसाठी यूज करतात अशा जे वॉटर पंप असतात तर या पंपला हे फ्री पॉवर देणार किंवा फ्री इलेक्ट्रिसिटी प्रोव्हाइड करणार आहेत. ओके, तर असं कुठली युनियन टेरिटरी आहे किंवा राज्य असं जर विचारलं तर त्याचा आन्सर असेल पॉंडिचेरी. ओके, तुम्हाला दिसत असेल इथं पॉंडिचेरी. नेक्स्ट न्यूज बघूया आपण. ही एक रँकिंग आहे जे की स्टॉकहोम्स इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूट म्हणजे SIPRI तर यांनी एक रिपोर्ट अनाऊन्स केला आहे. तर याच्यामध्ये इंडिया हा 5व्या रँकला आहे. आता हा रिपोर्ट कशाचा आहे तर आपला देश किंवा जगामध्ये मिलिटरी एक्सपेंडिचर्स करण्यामध्ये आपल्या देशाचं रँकिंग काय आहे तर याच्याबद्दलचा हा रिपोर्ट आहे. मिलिटरी स्पेंडिंग्समध्ये भारताचा रँकिंग 5thला आहे. जगामध्ये आपल्यापेक्षा एक्सपेंडिचर्स करणारे 4 कंट्री आहेत. ओके, आणि आपलं एक्सपेंडिचर हे ॲज कम्पेअर्ड टू 2016 8.5%नी सुद्धा वाढले, हे सुद्धा त्या रिपोर्टमध्ये सांगितलेलं आहे. ओके, टोटल जगामध्ये मिलिटरी एक्सपेंडिचर एका वर्षभरात किती होतं तर $1,686 बिलियन. ओके, तर फार मोठी अमाऊंट असती, तुम्ही करोडमध्ये वगैरे कॅल्क्युलेट करा, झिरो किती द्यायला लागतील कळेल तुम्हाला. ओके, आणि टॉप कंट्री कुठली आहे तर USA टॉपला आहे. US दरवर्षी $611 बिलियन एक्सपेंडिचर करतं मिलिटरीवरती त्यांच्या. चायना 215 म्हणजे USच्या जवळजवळ निम्म्यापेक्षा कमीच आहे. ओके, आणि रशिया 69.2 बिलियन. सौदी अरेबिया 63.7 बिलियन. आणि इंडिया जर आणि चायनाचं कंपॅरिझन केलं तर चायना आपल्यापेक्षा जवळजवळ 4 पट एक्सपेंडिचर जास्त करतं. ओके, आपलं एक्सपेंडिचर फक्त आहे डॉलरमध्ये 55.9 बिलियन. ओके, तर आपण एवढा पण जास्त नाही करत ॲज कम्पेअर्ड टू बाकीच्या कंट्री खूप जास्त करतात. ओके, नेक्स्ट न्यूज बघूया आपण. इंडियन रेल्वे आता एक ॲप लॉन्च करते आणि त्या ॲपचं नाव आहे हिंद रेल. तर हिंद रेल नावाचं एक ॲप असेल आणि ज्याच्यामध्ये बरीच इन्फॉर्मेशन पॅसेंजर्सला भेटेल, जसं की ट्रेन कुठली डिले होती आहे का, कॅटरिंग सुविधाबद्दल माहिती भेटेल, बर्थ अवेलेबिलिटी म्हणजे सीट अवेलेबल आहे का, प्लॅटफॉर्म नंबर काय आहे, रनिंग ट्रेनचा स्टेटस काय आहे. तर अशी जी सगळी रिअल टाईम इन्फॉर्मेशन असेल ती ही पॅसेंजरला भेटणार आहे. तर हिंद रेल ॲप हे जूनमध्ये लॉन्च करेल इंडियन रेल्वे, तर हे पण तुम्ही लक्षात ठेवा. ओके, नेक्स्ट न्यूज बघूया आपण.
IPPB म्हणजेच इंडियन पोस्ट पेमेंट बँक आता आपल्या देशामध्ये पूर्ण देशभरामध्ये 650 ब्रँचेस ओपन करणार आहे. ओके, म्हणजे ऑल ओव्हर हिंदुस्थान 650 ब्रँचेस असतील IPPBच्या. आता रिसंटली जानेवारीमध्ये रांची आणि रायपूर या 2 ठिकाणी ब्रँचेस ओपन करण्यात आल्यात. ओके, तर ही पण महत्त्वाची इन्फॉर्मेशन आहे. असं विचारू शकतात की कुठलं पेमेंट बँक आता सध्या 650 ब्रँचेस उघडणार आहे, तर इंडियन पोस्ट पेमेंट बँक. ओके, आता गुगलशी संबंधित ही न्यूज आहे की गुगल आता इंडियन लँग्वेजेसमध्ये सुद्धा ट्रान्सलेशन स्टार्ट करणार आहे. ऑलरेडी बऱ्याच इंडियन लँग्वेजेस ट्रान्सलेशनमध्ये अवेलेबल आहेत, मात्र आता त्यापेक्षा जास्त लँग्वेजेस तुम्हाला दिसतील. ज्या कॉमनली लोक सर्च करतात अशा लँग्वेजमध्ये सुद्धा गुगल ट्रान्सलेशन अवेलेबल होईल. तर ही पण एक न्यूज आहे, फक्त तुम्ही लक्षात ठेवू शकता, याचे नोट्स बनवायची गरज नाही आहे. नेक्स्ट न्यूज बघूया आपण. गव्हर्नमेंटनी एक अचिव्हमेंट केली आहे आणि ती म्हणजे रोड कन्स्ट्रक्शनमध्ये. सो गव्हर्नमेंटचा डेलीचा जो रोड कन्स्ट्रक्शनचा रेट आहे हा आता झाला आहे 130 किलोमीटर पर डे. तर हे प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या अंतर्गत रुरल रोड कन्स्ट्रक्शनमध्ये आपला देश 130 किलोमीटर कन्स्ट्रक्शन डेली करतो. ओके, महत्त्वाची न्यूज आहे ही, कारण हे एक मोठी अचिव्हमेंट आहे गव्हर्नमेंटची. ह्याच्या आधी असं कधी झालेलं नाही आहे, एवढा रेट नसायचा कधी रोड कन्स्ट्रक्शनचा. म्हणजे पर डे किंवा दररोज 130 किलोमीटरचा रोड हा खेड्यांमध्ये प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या अंतर्गत करण्यात येतो. ओके, 2016चा जर विचार केला तर प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेमध्ये 47,400 किलोमीटरचा रोड आत्तापर्यंत कन्स्ट्रक्ट करण्यात आलेला आहे. ओके, आणि आपण जर 6 पदरी किंवा 4 पदरी नॅशनल हायवेज जर बघितले तर एकूण 26,000 किलोमीटरचे नॅशनल हायवेज सुद्धा करण्यात आलेत. ओके, तर कन्स्ट्रक्शन खूप चांगल्या पद्धतीने करतायत रोडमध्ये. आणि एक विशेष म्हणजे 4,000 किलोमीटरचा रुरल रोड जे बनवलेत 2017मध्ये, तर आत्तापर्यंत याच्यासाठी फक्त आणि फक्त ग्रीन टेक्नॉलॉजीचा यूज करण्यात आला आहे. ओके, तर ग्रीन टेक्नॉलॉजीचा यूज करून 4,000 किलोमीटरचा रोड कन्स्ट्रक्शन हे ग्रामीण भागामध्ये 2017 या फायनान्शियल इयरमध्ये करण्यात आलं आहे. ओके, ग्रीन टेक्नॉलॉजी म्हणजे काय, तर प्लॅस्टिकचा यूज केला जातो, वेस्ट प्लॅस्टिकचा, जिओ टेक्स्टाईल यूज केलं जातं, फ्लॅश आय यूज केले जातात, आयर्न कॉपर हे स्लॅग इन रोडमध्ये कन्स्ट्रक्शनमध्ये यूज केले जातात. ओके, तर हे सगळं आपल्या इको फ्रेंडली असतं, म्हणून ही ग्रीन टेक्नॉलॉजी म्हणतात. ओके, नेक्स्ट न्यूज आता बघू. इथून पुढं आपण थोड्याशा इंटरनॅशनल करंट अफेअर्स बघणार आहे, हे सुद्धा महत्त्वाचे आहेत. जपान आणि रशिया यांच्यामध्ये एक बायलॅटरल टॉक होते सध्या. कशाशी संबंधित येते, तर वर्ल्ड वॉर 2 मध्ये ॲक्च्युली वर्ल्ड वॉर 2 मध्ये रशिया आणि जपान यांच्यामध्ये एक बेटची लाईन आहे, एक बेटची सिरीज आहे, तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल. तर या बेटवरती, या बेटांच्या समूहावरती रशिया पण क्लेम करतोय आणि जपान पण क्लेम करतोय. ओके, त्याच्यामुळे आता त्यांच्यातला तो वाद मिटवायसाठी म्हणून रशियाचे जे प्रेसिडेंट आहेत व्लादिमीर पुतीन, तर हे जपानच्या प्राईम मिनिस्टर म्हणजे शिंजो अॅबेला भेटणार आहेत. ओके, म्हणजे त्यांच्यामध्ये एक मीटिंग झालेली आहे ऑलरेडी. तर जपानच्या कुठल्या भागात आहे, तर नॉर्थ साईडला आहे जपानच्या. आणि जपानचं एक महत्त्वाचं आईसलँड आहे होकायडो, तर होकायडोच्या जवळचं हे बेट आहेत. ओके, तर हा बेटांचा समूह आहे, 4 बेटं आहेत असं म्हणतात. तर याच्याबद्दल हे क्लेमिंग इश्यू आहे, तर आता ते सॉर्ट आउट करतील. ओके, नेक्स्ट न्यूज बघूया आपण. चायनाशी संबंधित ही न्यूज आहे, अतिशय महत्त्वाची आहे. सॉरी, एक त्यांनी स्वतः मॅन्युफॅक्चर्ड केलेलं असं पहिलं असं एअरक्राफ्ट कॅरियर त्यांनी टेस्ट केलेलं आहे. ओके, तर असे फार कमी देश आहेत ज्यांच्याकडे एअरक्राफ्ट कॅरियर आहे जे स्वतः त्यांनी बनवलं आहे. इंडिजिनियसली बिल्ट म्हणजेच स्वतः मॅन्युफॅक्चर्ड केलेलं. ओके, तर एअरक्राफ्ट कॅरियर म्हणजे काय, तर जे वेगळे मोठे मोठे विमानं वाहून नेतात, हेलिकॉप्टर्स वाहून नेतात. ओके, म्हणजे युद्धकाळामध्ये सगळ्यात जास्त यूज आता त्यांचाच होऊ शकतो. तर अशा प्रकारचे जे मोठे असे जहाजं असतात, असं म्हणतात की 3-4 फुटबॉल स्टेडियम बसतील एवढं मोठं ते जहाज असतं. ओके, तर खूप मोठं असतं ते. तर अशा प्रकारचं एअरक्राफ्ट कॅरियर ऑलरेडी US कडं होतं, त्यांनी स्वतः मॅन्युफॅक्चर केलेलं आहे. रशियाने सुद्धा मॅन्युफॅक्चर केलेलं आहे आणि ते आपल्याला पण दिलं होतं. ओके, आणि त्यानंतर UK म्हणजे UK कडं सुद्धा अशा प्रकारचं एअरक्राफ्ट कॅरियर आहे. आता त्यानंतर चौथा देश बनला आहे ते म्हणजे चायना. ओके, चायनाने स्वतः ते मॅन्युफॅक्चर्ड केलेलं आहे त्यांच्या ओन टेक्नॉलॉजी डेव्हलप करून. त्याच्यामुळं महत्त्वाचं आहे. चायनाची करन्सी पण तुम्हाला माहिती असू द्या, रिंगबिन आपण त्याला म्हणतो किंवा युआन म्हणा, आणि त्याची कॅपिटल आहे बीजिंग. त्याचे प्रेसिडेंट कोण आहेत, तर झी जिनपिंग हे त्यांचे प्रेसिडेंट आहेत. जर तुम्हाला थोडक्यामध्ये एअरक्राफ्ट कॅरियर्सचा जर आकडा द्यायचा झाला ना, ॲक्च्युली हे आकडे कुठं रिलीज होत नाहीत, गव्हर्नमेंट खूप कॉन्फिडेन्शियल ठेवतं. मात्र असे बरेच सोर्स आहेत की असे आकडे सांगतात. त्याच्यामुळे हे जे आकडे असतील हे एकदम परफेक्ट आहेत असं नाही आहे. तर एअरक्राफ्ट कॅरियर्सची संख्या जर बघाल तर US कडं असे 10 एअरक्राफ्ट कॅरियर आहेत
असं म्हणतात. ओके, आणि हा आकडा एक्झॅक्ट नसेल, मात्र असणार आहे तेवढा वाद की 10 किंवा 9, 8, 12 असे काहीतरी असतील त्यांच्याकडं. आणि चायनाकडं 1 आहे असं म्हणतायत सध्या. ओके, त्याच्यामुळं ज्यावेळेस काही कुणावरती प्रेशर आणायचं असेल, जसं की नॉर्थ कोरियावरती, तर US काहीतरी कुणाला तरी कुठल्या तरी देशाला ऑर्डर सोडतो, कारण त्यांच्याकडं एवढं वेपन्स आहेत स्ट्रॉंग की ते कुठल्याही देशाला हरवू शकतील. ओके, त्याच्यामुळं नॉर्थ कोरिया जो इश्यू झाला आहे ह्याच्यामध्ये सुद्धा आता US मध्ये पडून त्यांना बरीच इन्व्हॉल्वमेंट सुरू आहे. ओके, तर ते आपण परत कधीतरी डिस्कस करूया. नेक्स्ट न्यूज बघू आपण. US ओपन कराटे चॅम्पियनशिप झालेत, आणि हे कराटे चॅम्पियनशिप यावर्षी महत्त्वाचे का आहेत? हे दरवर्षी होतात, मात्र यावर्षी महत्त्वाचे आहेत कारण याच्यामध्ये भारताला एकूण 16 मेडल भेटलेत. ओके, तर एकूण 16 मेडल भेटलेत, त्यामध्ये 3 गोल्ड आहेत, 2 सिल्वर आणि 11 ब्रॉन्झ. त्याच्यामुळं महत्त्वाचं आहे हे आकडेवारी तुम्ही लक्षात ठेवा. 3 गोल्ड, 2 सिल्वर आणि 11 ब्रॉन्झ. US मध्ये कुठं झालं होतं ते? तर हे जो चॅम्पियनशिप आहे ही लॉस वेगसमध्ये कंडक्ट करण्यात आली. लास वेगस तुम्हाला माहिती असेल मे बी कशासाठी फेमस आहे, तर कसिनोसाठी फेमस आहे. बरेच मोठे मोठे लोक तिथे कसिनो खेळायला जातात. कसिनोसाठी जगात ॲक्च्युली 2 सिटीज फेमस आहेत, एक म्हणजे लॉस वेगस आणि एक म्हणजे मकाऊ चायनामध्ये. आणि आता सध्या तरी लॉस वेगसमधून बराच कसिनोचा बिझनेस मकाऊमध्ये आला आहे. ओके, ठीक आहे, ते आपल्या कामाचं नाही आहे. नेक्स्ट न्यूज बघूया आपण. नेपाळ आणि चायना यांच्यामध्ये एक ट्रेन सुरू होणार आहे. ओके, तर ही क्रॉस बॉर्डर ट्रेन असेल, एकमेकांच्या बॉर्डर क्रॉस करून येतील. तर अशा प्रकारचं ॲग्रीमेंट आता नेपाळ साईन करणार आहे चायनासोबत. तर चायनातून केरिंगपासून निघल ते काठमांडूपर्यंत असेल, आणि नंतर ते काठमांडूपासून भारताच्या एकदम बॉर्डरपर्यंत लुंबिनीपर्यंत यायचा प्लॅनसुद्धा आहे. त्याच्यामुळं आपल्याला थोडासा विचार करण्यासारखीच गोष्ट ही, जे आपले मोठे मोठे लोक बसले असतील जे एक्सटर्नल अफेअर्सवरती विचार करतात, तर ते लोक नक्कीच याच्याबद्दल काहीतरी डिस्कशन करतील आणि डिसिजनसुद्धा घेतील. ओके, तर ठीक आहे, चायना आणि नेपाळ यांच्यामध्ये एक रेल्वे ट्रॅक, क्रॉस बॉर्डर रेल्वे ट्रॅक टाकण्यात येईल. ही न्यूज महत्त्वाची आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या प्राइसिंग ज्या आहेत ह्या आता डेली रिवाईज होणार आहेत. रिवाईज इन द सेन्स की डेली इंटरनॅशनल मार्केटमध्ये काय रेट चालू आहेत, तर यानुसार आपल्या इथं सुद्धा 10 पैसे, 5 पैसे, 20 पैसे असे चेंजेस होत राहणार, कमी जास्त होत राहणार. तर अशा आत्ता 5-6 सिटी आहेत जिथं तसे चेंज होणार आहेत. उदयपूर, जमशेदपूर, चंदीगड, विशाखापट्टणम आणि पुद्दुचेरी. तर असे 5 सिटीज आहेत जिथं अशा चेंजेस आता होणार. तर डेली फ्लक्च्युएशन्स होणार आहेत पेट्रोल आणि डिझेल प्राइसिंगमध्ये. हे 1 मे पासून सुरू होणार होतं. ओके, म्हणजे ऑलरेडी सुरू झालेलं आहे. ह्याच्यामुळं 10 पैसे, 5 पैसे रोज फ्लक्च्युएशन्स होत राहणार. ओके, नेक्स्ट न्यूज बघूया आपण. इथून पुढं आपण थोडेसे पर्सन इन न्यूज बघणार आहे. प्रदीप कुमार सिन्हा पहिले न्यूजमध्ये, ते युनियन कॅबिनेट सेक्रेटरी आहेत. त्यांनी थोडासा त्यांचा जो टर्न्युअर होता, म्हणजे त्यांचा जो काळ होता 2 वर्षाचा, तो एक्सटेंड झाला आता 1 वर्षासाठी. ओके, तर युनियन कॅबिनेट सेक्रेटरी सध्याचे कोण आहेत अपॉइंट झालेले, ते म्हणजे प्रदीप कुमार सिन्हा. नेक्स्ट न्यूज बघू आपण. हना खतीब ही महत्त्वाची लेडी आहे. ॲक्च्युली ही जज आहे एका कोर्टची, दॅट इज मुस्लिम शरिया कोर्टची ती जज आहे, आणि अशा प्रकारची ती पहिली फिमेल जज आहे या सिस्टीममध्ये. ओके, आणि इस्रायल देशाची आहे ती. इस्रायलमधल्याच शरिया कोर्टमध्ये, मुस्लिम शरिया कोर्टमध्ये आता ती जज म्हणून काम करेल, आणि अशा प्रकारची शरिया कोर्टमध्ये काम करणारी ती पहिली विमेन असेल. ओके, ॲज अ जज. ओके, हे पण महत्त्वाचं आहे, अतिशय महत्त्वाची न्यूज आहे. नेक्स्ट न्यूज बघू आपण. बेगम यमन ह्या एक इंडियन म्युझिशियन होत्या, असोसिएटेड विथ सूफी म्युझिक. तर सूफी म्युझिकसोबत त्या असोसिएट असायच्या. तर त्यांचं रिसेंटली निधन झालं आहे, फक्त 52-53 वर्षाच्या होत्या. ओके, तर ह्यांचं निधन झालं आहे. बेगम यमन हे नाव लक्षात ठेवा, आणि ह्या इटावा घराण्याशी बिलॉंग करतात. ओके, नेक्स्ट न्यूज बघूया आपण. विनोद खन्ना, द मोस्ट हँडसम पर्सन इन द बॉलिवूड, यांचं रिसेंटलीच निधन झालं. हे 4 वेळा MP राहिलेले आहेत पंजाबमधल्या गुरदासपूरमधून. ओके, तर महत्त्वाची न्यूज आहे. विनोद खन्ना यांचं निधन झालं, तुम्हाला सगळ्यांनाच माहिती असणार ऑब्व्हियस आहे, आणि त्यांना ब्लॅडरचा कॅन्सर होता. ओके, तर युरिनरी आपली जी सिस्टीम आहे याच्यामधला ब्लॅडर हा एक इम्पॉर्टंट पार्ट आहे, त्याचा कॅन्सर झाला होता, आणि त्याच्यामुळेच त्यांचं निधन झालेलं आहे. ओके, हे 4 वेळा MP सुद्धा राहिलेत. कुठल्या भागातून? तर पंजाबमधल्या गुरदासपूर. हे सगळी इन्फॉर्मेशन या लेक्चरमधली सगळे एक एक पॉईंट व्यवस्थित तुम्ही लक्षात ठेवा. एक्झाममध्ये खूप डीप क्वेश्चन येतात आजकाल, आणि जर टफनेस वाढवायची असेल एक्झामची तर खरंच खूप डिफिकल्ट क्वेश्चन विचारले जातात. ओके, त्याच्यामुळं आपण अशा वेगवेगळी सेपरेटली प्रत्येक वीक कव्हर केलेलं आहे, चांगल्या पद्धतीनं कव्हर केलेलं आहे, एकदम सुटसुटीत कव्हर केलं आहे. हे सगळे लेक्चर्स तुम्ही आणखीन बघा, त्याच्यातून पॉईंट नोट डाऊन करा. एप्रिलचा मंथ तुमचा चांगल्या पद्धतीनं कव्हर होईल. आता प्रश्न आहे की महाराष्ट्राचे करंट अफेअर आपण कसे करायचे, तर महाराष्ट्राचे करंट अफेअर जे एप्रिलशी संबंधित असतील याच्याशी रिलेटेड आणखीन एक लेक्चर येईल.
ओके, त्याच्यातून मग फक्त आणि फक्त महाराष्ट्राचे करंट अफेअर एप्रिलमधले कव्हर होतील. ओके, तर आपण चांगल्या पद्धतीने सगळी सिरीज एप्रिलची कंप्लीट केली आहे. आता आपण मेला पण सुरुवात करणार आहे. आणि बरेच जण कमेंट करून प्रोजेक्टबद्दल इन्फॉर्मेशन विचारतायत. तर प्रोजेक्ट कधी लॉन्च होणार आहे, काय होणार आहे? तर MPSCचा जो प्रोजेक्ट असेल ह्याला आणखीन थोडासा वेळ आहे. तोपर्यंत आम्ही एक स्टडी प्लॅन तुम्ही काय आखावा जेणेकरून तुमचा MPSCचा अभ्यास सुरू होईल पुढच्या वर्षीसाठी, त्याचं एक लेक्चर आपण बनवणार आहे. ओके, त्याच्यातून मग तुम्हाला MPSCला थोडीशी एक गाईडलाईन पण भेटेल आणि आपला प्रोजेक्ट पण लवकरात लवकर आम्ही लॉन्च करण्याचा प्रयत्न करतोय. त्याच्यासाठी आम्ही खूप मेहनत घेतोय. त्याच्यामुळंच आपले लेक्चर जे आहेत हे कमी सध्या झालेत, फ्रिक्वेंटली तेवढे अपलोड होत नाही आहेत जेवढे आधी व्हायचे, कारण आम्ही सगळेजण त्याच्यामध्ये बिझी आहेत. ओके, तर लवकरात लवकर आम्ही प्रोजेक्ट लॉन्च करण्याचा प्रयत्न करणार आहे. प्रोजेक्ट लॉन्च झाल्यानंतर 100% एका पण विद्यार्थ्याला क्लास लावण्याची गरज नाही आहे. ओके, तर जे विद्यार्थी क्लास लावण्याचा विचार करतायत त्यांना आणखीन एकदा सांगाल की थोडासा वेट करा, तोपर्यंत सेल्फ प्रिपरेशन ठेवा. जर वेट केलं तर नक्कीच तुमचे 50, 60, 70 हजार वाचू शकतात. ओके, त्याच्यामुळं अभ्यासाला लागा, सेल्फ स्टडी करा आणि बाकीच्या भानगडीत पडू नका. ओके, तर हे लेक्चर कसं वाटलंय हे कमेंट करून नक्की कळवा. तुमच्या कमेंटमधूनच आम्हाला कळतं की आम्ही कशा पद्धतीने आमचे लेक्चर सुरू आहेत, आम्हाला पण एक चांगली डायरेक्शन भेटते. ओके, तर भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.